नो स्ट्रायकिंग एला मंगेश सलामीची जोडी 4 ओव्हरची मॅच. षटक हाताळण्याच्या पहिला हाताळण्याच्या तयारीमध्ये अजय गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. मोहिली आणि त्यांच्या विरोधात वाशिवली या दोन संघादरम्यान सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिलं पर्व पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. खऱ्या अर्थानं झेल जमिनीला दान झाली आहे. नामी संधी होती, झेल काही टिपता आली नाही. दरम्यान लगेच एकेरी धाव सिंगल धाव. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. स्वतःचा आणि संघाचा दोन्ही या धावसंख्येनं मात्र खातं झालंय. पण ते वाशिवली संघाचं 2 धावा ऑन दी स्कोर कार्ड. या 2 धावा खऱ्या अर्थानं धावसंख्येवरती जोडल्या जातील. दोन्ही या धावसंख्येनं स्वतःचा अन्यथा संघाचं खातं झालंय. ओपन 2 धावा ऑन दी स्कोर कार्ड. षटक पहिलं मार्गस्थ असताना साध्या सोप्या झेल या टिपणं गरजेचं असेल ते मोहिली संघाला. पहिल्या बॉलवरती दुहेरी आल्यानंतर खऱ्या अर्थानं स्वतःला गोलंदाज अजय थोडस रनअप मध्ये फेरबदल झाल्यानंतर थोडस थांबवलं. त्यानं देखील इथून पाहिलं पहिल्या बॉलवरती दुहेरी तर आल्यात. 2 धावा धावपटलावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. दुसरा बॉल कमी गतीने टाकला होता, त्याला पिक करत असताना समालोचन कक्षाच्या दिशेनं बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. इट इज अ बिग ब्लास्ट करत असताना बॉल सीमा पार. इव्हन क्वालिटीचा दर्जेदार हा षटकार. मध्ये दाखल होताना आपण पाहतोय सचिन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 2 अर्थात तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो सचिन. सचिनला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकार आल्यानंतर जशास तसं प्रत्युत्तर गोलंदाजाकडून पाहिलं. लवकर बाद केलं खऱ्या अर्थानं फलंदाज विश्वनाथला. त्याला यावं लागेल पवेलियनच्या दिशेनं. सचिन बॅट्समन फुल टॉस लॉंग ऑनला नाहीये. 17च्या गॅप मध्ये एका टप्प्यानं बॉल सीमा पार. धावा मिळते. असताना 12 या आकड्यावरती 12 धावा ऑन दी स्कोर कार्ड. षटक खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचा 30 यार्डचा प्रतिबंध. पुरेपूर समाचार घेतोय फलंदाज सचिन. हाफ ट्रॅकर बॅटची कडा. पुन्हा एकदा यावं लागेल सचिनला देखील पवेलियनच्या दिशेनं. पुन्हा एकदा देऊया डीजेल. खऱ्या अर्थानं सचिनला देखील लवकर बाद केलं गोलंदाज अजयनं. चांगली गोलंदाजी त्याच्याकडून होताना पाहिलं. 2 खराब चेंडू त्याच्या गोलंदाजीमध्ये आलेत.
त्या दोन्ही बॉलला खऱ्या अर्थानं सीमारेषेच्या बाहेर धाडलं. पहिल्या षटकाराला विश्वनाथच्या बॅटमधून, तदनंतर दुसरा चौकार आला तो सचिनच्या बॅटमधून, त्याला देखील लवकर बाद केलं. विश्वनाथ बाद झाल्यानंतर सचिनला बाद केलं. खऱ्या अर्थानं वाशिवली संघाला लागणारा सचिनच्या स्वरूपात तो दुसरा धक्का. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुनीलला पाहतोय चौथ्या क्रमांकावरती, तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या षटकाचा विचार केला ना तर आतापर्यंत 12 तर खर्च केल्यात गोलंदाज अजयना. शेवटचा अजून काही बॉल देखील शिल्लक असेल या षटकातील. षटक पहिला मार्गस्थ आहे. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावा गोळा केल्यात, अक्षरशः जमा केल्यात. त्या टोटल 2 बाद 12 उंदी स्कोर कार्ड पाहतोय. षटकातील शेवटचा अंतिम बॉल कदाचित शिल्लक असावा. खुलवटापाचा बॉल अक्षरशः कवसला दाडण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सुनीलला, प्रयत्न अनसक्सेस राहिला. शेवटचा बॉल आलाय डॉट. पहिल्या षटकाचा किल संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन पोहोचल्या ते स्कोर कार्ड वरती 2 बाद 12. चला, चावणे संघाचा एखादा खेळाडू अर्थातच प्रतिनिधी आला असेल तर समालोचन कक्षाकडे या. आणि नर्सरीवाडी संघाचा कर्णधार देखील आला असेल तर या समालोचन कक्षाकडे. सामना स्टार्ट करा. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावा धावफलकावरती 2 बाद 12. वाशिवली संघाचं धावसंख्या आतापर्यंत जोडली गेली. टोटल 2 बाद 12 या आकड्यावरती धावफलक पाहतोय. पहिल्या षटक सुरेख गोलंदाजी राहिले. जरूर पॉवर प्लेचं ते षटक होतं. अक्षरशः एक चौकार, एक षटकार, खऱ्या अर्थानं एक दुहेरी. अवघ्या 12 धावा आल्यात त्या पहिल्या षटकात. 2 फलंदाजांना बाद देखील केलं. ते विसरून कसं चालेल. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक. रुपेश गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्क वरती त्याला दाखल केलंय. रुपेश गोलंदाजी मार्क वरती दुसरा षटक हाताळण्यासाठी संजय नगर एंड कडून गोलंदाजी करताना पाहतोय रुपेश या गोलंदाजाला. पहिलाच बॉल कमी गतीने टाकला होता. पिकअप द हँड खेळण्याचा प्रयत्न, अगदी एक्स्ट्रा कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता. पाहिलं ना तर व्हाईट बॉलची इथून घोषणा केली होती, परंतु पंचाची चाणक्य नजर इथून जाणारा हा डॉट. निर्धाव चेंडू आलाय. सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू कमी गतीने हाताळला. पहिला चेंडू पाहिलं ना तर फलंदाजांना अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. दुसरा बॉल अडवा बाटना अक्रॉस दी लाईन फटका. बॉल चालला मिड विकेटला. 17 रक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल उचलणार, फेकणार, अवघी एकच सिंगल धाव. एकेरी धाव. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 13 या आकड्यावरती. 13 धावा ऑन दी स्कोर कार्ड. आतापर्यंत पाहिलं गेलं. पहिला चेंडू डॉट झाल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती एकेरी सिंगल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. तिसरा बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. आणखीन एक डॉट. चांगली गोलंदाजी या दुसऱ्या षटकात पाहतोय रुपेशच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर बॉल आता सक्सेस झालाय, परंतु त्या ठिकाणी 17 रक्षक एक्स्ट्रा कव्हर्सला झेल टिपले. फलंदाज बाद. भरवलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाल्यानंतर प्रल्हाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रल्हादला पाहतोय. चांगली गोलंदाजी या दुसऱ्या षटकात. हाफ ट्रॅकर बॉल अडवा बाटनं फाईन लेगला. 17 रक्षक धावतोय.
बॉलचा पाठलाग करतोय. अगदी चांगलं सतरक्षण झालंय. 2 धावा तर वाचवल्यात. चांगलं सतरक्षण, कौतुक करावं लागेल त्या सतरक्षकाचं. या धावा मिळतील 2 धावेनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती पाहतोय आतापर्यंत. या षटकाचा विचार केला जवळपास 3च धावा आतापर्यंत खर्च केल्यात या गोलंदाजांना. 15 धावा ऑन दी स्कोर कार्ड. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, फटका बसलाय अलगत रीतीनं. 38च्या आतमध्ये झेल टिपल्या. फलंदाज पुन्हा एकदा होईल बाद. साडेसातची सरासरी राखण्यात खऱ्या अर्थाने यशस्वी ठरलेत ते वाशिवली संघाचे खेळाडू, अर्थातच फलंदाज. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. चमचमत्या ट्रॉफ्यास पाहतोय. मालिकावीर, सिरीज साठी असणारी बाईक, तदनंतर स्पोर्ट्स सायकल पाहतोय. पहिल्या पर्वात खऱ्या अर्थानं हे चांगलं आयोजन पाहतोय. फौजी चषक 2026. पहिलाच बॉल, हाफ ट्रॅकर, अगदी त्याला पाठवण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कवसला, परंतु दरम्यान पाहिलं ना तर सतरक्षक 38च्या आतमध्येच. झाला मंगेशच्या स्वरूपात. पुन्हा एकदा अगदी पाहिलं तो सतरक्षक आता झेल जमिनीला दान झालाय. एक सिंगल धाव, एकेरी धाव, एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 16. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, मोठ्या फटक्यांची तर गरज आहे ती वाशिवली संघाला. आतापर्यंत 16 धावा या धाव पटलावरती जोडल्या गेल्यात. खऱ्या अर्थानं विचार केला ना, षटकार चौकार येणं गरजेचं असेल ते वाशिवली संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. आणखीन एक डॉट, आणखीन एक निर्धाव. काय गोलंदाजी पाहतोय. गोलंदाजी चांगली होती या 3ऱ्या षटकात देखील. फुल टॉस बॉल, अलोंदी कार्बिट, बॉल चालला एका टप्प्यानं सतरक्षकाच्या हातात. एकच धाव. लॉंगॉनला हा बॉल ट्रॅव्हल झाला होता दरम्यान. याही बॉलवरती एकच धाव. एकच धाव आले. एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. आता कुणाला असेल खतरा, गोलंदाजाला की फलंदाजाला, याच्याकडे प्रेक्षकांच्या देखील नजरा लागल्यात. इथून मोठा फटका आलाय. मी म्हटलं खतरा कोणाला, खतरा असेल तो गोलंदाजाला. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. कालावधीनंतर आलेला हा जबरदस्त षटकार.
षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 23 धावा. चला चावणी संघाचा कर्णधार आणि नरसरीवाडी संघाचा कर्णधार, ज्या संघाचा कर्णधार उपस्थित होईल अन्यथा दुसऱ्या संघाला फायनलाइज केले जाईल याची नोंद घ्या. नरसरीवाडी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. चला चावणी संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या. सामना स्टार्ट करा. पंच शेवटचे षटक बाकी असेल. 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 6 बॉल मध्ये किती धावा येणार, किती धावा ठोकणार, दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय अक्षय आणि त्याच्या जोडीला अनिल. शेवटच्या 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती कैलास गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल बाटची कडा स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला चकवून बॉल चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॉल फरार. या धावा मिळतील नशिबाच्या 4. अलाय दणदणीत कणकणीत चौका. डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सक्सेस. इट इज अ डॉट. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. पहिल्या बॉलवरती आल्या 4. तदनंतर आलेला हा निर्धाव चेंडू डॉट बॉलची सांगता झाली आहे. पुन्हा एकदा कैलास गोलंदाज तयार. चौकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी त्याच्याकडून. इथून पंचाचे दोन्ही हात जमिनीला समांतर. इट इज अ वाईड बॉल. अवंतर धावेने मात्र धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले. अठ्ठावीस धावा. हाफ ट्रॅकर कमी गतीने टाकला होता. पिक करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. पाटाडी बॉलचा पुन्हा एकदा संपर्क देखील झाला नाही. आणखीन एक डॉट, आणखीन एक निर्धाव. व्हाईट बॉल जरूर फेकला परंतु तदनंतर कमबॅक करत असताना गोलंदाजाला पाहतोय. गोलंदाज कैलास पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इथून सतरक्षकाला चकवून बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. 2 सतरक्षक पाठला करतायत. सतरक्षक बॉल उचलणार फेकणार. 2 तर झाल्यात पूर्ण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथून सक्सेस झाला होता. प्रयत्न अनसक्सेस शेवटच्या क्षणाला राहिला. इथून 4 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. या धावा मिळतील 4. चौकार वाचवला होता त्या सतरक्षकांना. सतरक्षक अगदी वेगानं बॉल पर्यंत पोहोचले होते. फेकी केली. तदनंतर खराब बॅकअप पाहिला. पण या ठिकाणी जर का खेळपट्टीच्या अगदी जवळ होते ते खेळाडू, त्यानं मात्र खराब कामगिरी केल्यानंतर या धावा 4च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या 32 आकड्यावरती आहे. हाफ ट्रॅकर गलीमध्ये पुन्हा एकदा तेच सतरक्षक आता पाठलाग करतात. आता बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. नशिबाच्या या धावा 4. खराब सतरक्षण पाहतोय. हाणामारीचा षटक आहे. पुरेपूर फायदा उचलतोय. शेवटचा चेंडू आलाय डॉट. पहिला सत्र संपलाय. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. उत्तरार्धामध्ये कंपल्सरी चेस असल्या कारणाने धावा करायचे आहेत. 37 धावा. 36 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना वाशिवली संघाने ठोकल्या. 37 धावसंख्येचं छोटस माफक आव्हान उभं केलंय ते मोहिली संघासमोर.
चला वाशिवली संघ आपण लगेच प्लेइंग 11 घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. एका साईडनं दुसऱ्या साईडनं मैदान सोडतील ते मोहिली संघ. चला वाशिवली संघ लगेच आपण फील्ड सजवा, सत्रक्षण लावा लगेच. येणारी 24 चेंडू विजयासाठी सध्या ती दाब संख्येचा आव्हान उभं केलंय. चला बॉलची लगेच पूर्तता करा, बॉलची पूर्तता करा. जो चेंडू सदा ते धाब संख्येचा पाठला करायचे. सलामीची जोडी जा लगेच. चला जा सलामीची जोडी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. एका बाजूला खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर नरसरीवाडी आणि त्यांच्या विरोधात चावणे. चला दोन्ही टीमचे कर्णधार टॉस करण्यासाठी या लगेच. चला नरसरीवाडी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. चावणी संघाचा कर्णधार आमचा आवाज जर का तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या, अन्यथा आयोजकांचं म्हणणं आहे की फायनलाइज केलं जाईल. हाय स्कोर जो संघ उभारेल त्या संघाला बाय दिली जाईल. पुढच्या फेरीत त्यांना प्रवेश दिला जाईल, याची देखील नोंद घ्या.
हॅलो. इथे मात्र चांगला फटका स्ट्रेट अप ग्राउंड इथे मध्ये वन बाउन्स जातोय चिमारेचे पलीकडे चौकार. बॅक टू बॅक मला वाटतं तिसरा षटकार चौकार येणार का, परंतु इथे कमबॅक करून दिलाय. दोन चौकार आले होते ते रुपेश फलंदाजी करत असताना बॅट्समधून दोन चौकार आले होते आणि या चौकाराच्या साहाय्याने धावफलक आपण पाहिलं तर मोहिली संघाचं धावफलक जाऊन पोहोचलंय. षटकार निश्चितच. या अंकावरती पहिलं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं षटक. केलवली आणि कलेवाडी कर्णधार पाठवायचे आहेत. आपला प्रवेश देखील कर्णधार येतील तेव्हा द्यायचा आहे इथे, नाहीतर मग पॅनेल केलं जाईल असा आयोजकांचा निर्णय. एक चांगली अशी स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 15 धावा खर्च केल्या गेल्या ते गोलंदाज अक्षय याने. न्यू गोलंदाज आपण पाहतोय आकाश. अजय मोहिले संघाचा एक चांगला असा अष्टपैलू खेळाडू, परंतु अजूनपर्यंत नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. मोहिले संघाचा हा असा खेळाडू आहे की एकातर्फी मॅच विजयी करू शकतो, परंतु काय घडणार बिघडणार पाहूया. कारण रुपेशने चांगली साथ दिली, एक पार्टनरशिप बनवायचा विचार आहे, परंतु अजय काय करणार. दुसरं षटक मार्गस्थ असताना आकाश गोलंदाज येतोय. पहिल्या चेंडूचे पॅके केले जाते. एसटी रेषेच्या खूपच बाहेर पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक अव्वंतर धावफलक जाऊन पोहोचलंय 16 या अंकावरती. वाशवली संघ आपण पाहतोय. समोर संघ आहे तो मोहिली. ते मात्र येतोय षटकार. होतं की अजय सारखा एक फलंदाज मैदानात आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. आता जरी एक षटकार आलाय पुनश्च एकदा कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज आकाशला, कारण एक अष्टपैलू खेळाडू मोहिले संघाचा इथे बॅक टू बॅक दुसरा षटकार ऑन द डीजे.
दार उपस्थित आहे. आपण 2 मिनिटात नाही आलं तर पॅनलाइज केलं जाईल. निश्चितच अजूनही 9 धाव्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. चला रुपेश मुकणे कडाव, आपण जर आला असाल तर स्टेजकडे संपर्क साधायचा आहे. त्यांचा देखील या स्पर्धेला हातभार लागलाय. तिथे चांगला चेंडू, एक धावत समाधान मानावं लागतं, परंतु इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा तर झाल्या असत्या परंतु नकार दिला. एका धाव्याने भरपडते धावफलक जाऊन पोहोचेल. 29 या अंकावरती येणारे 14 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता असेल ती मोहिली संघाला. आता मात्र रुपेश स्ट्राईक एंडला. रुपेशला मात्र हा सामना जिंकून द्यावा लागेल, कारण आपली सुद्धा एक विकेट महत्त्वाची असेल. उलटा चेंडू होता परंतु पंचांकडे दाद मागितली जाते. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. अवंतर एक धावफलक जाऊन पोहोचेल 30 या अंकावरती. दुसरं षटक मार्गच असताना उर्वरित चेंडू शिल्लक, 2 चेंडू शिल्लक. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, पंचांचा इशारा येणं बाकी असेल. वाईट आणि प्लस एक चौकार म्हणजे 5 धावा बोनस. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं वासुली संघ. दोन धाव्यांची आवश्यकता असेल विजयासाठी आणि मला वाटतं ह्या षटकामधला हा शेवटचा चेंडू ना, शेवटचा